ही बघ पोरी, ह्यो पोरगा पसंत आहे का तुला? ह्यो तर टाकलाय, ह्याच्यावर करूही मी लगीन. नाही बाई. अगं पोरी, एकदा घटस्फोट झालाय तुझा. आता असलाच कुठला तरी पोरगा पसंत करून लगीन लावून द्यायला लागल तुझं. वय ताडे पाडदेशी एखादं पोरग बघ आणि लगीन करून मोकळी होऊ, म्हणजे माझ्या लग्नाचं बघायला बरं. जग आलाय का तुझं लग्न व्हावं म्हणून कुणाच्या बी गळ्यात हार घालू मी? कोणाचं पण आई पोरग टकलं जरी असलं का नाही तरी नगरपालिकेत ही आहे. कोण आयुक्त? नाही शिपाई. शिपाईवर लगीन लावून देतेस मी माझं? अगं कसला देखना दिसतोय बघ की, त्यावर कोण बी लगीन करेल. जावा मग, तुम्ही करा जावा त्याच्यावर लगीन. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. मग कुठं घेताय लगीन? कुणाचं? तुमचंच की, ह्याच्यावर लगीन करताय ना का? बघ चुकायच्या, तू जरा गा बस. बर बर बर. इकडे जरा. काय ग म्हातारे? म्हातारे असेल तुझी आई भाड्या, मी काय म्हातारे? नाही नाही नाही, अजिबात म्हातार नाहीस तू. आत्ताच तुझं दुधात दात पडली ती परत उगून येणार, परत अक्कल दाडायचे तुला. भाड्या माझी चेष्टा कर तुझी. बरं नाही नाही नाही, बरं काय काम आहे बोल की म्हातारे. अरे तुझी बायको मरून किती दिवस झाले? वर्ष झालं की. अरे मग एखादी चांगली पोरगी बघून लगीन कर की. तशी चांगली पोरगी मिळायला पाहिजे का नाही? बघा येईल एखादी पोरगी. बघा येईल ना वाजे, हाय का सांग. हाय हाय, एक पोरगी आहे तुझ्या मापाची. बर कशी आहे पोरगी? पोरगी लाखाची एक आहे. काय तिचा काय पुटू आहे का मग तुझ्याकडे? फोटो कशाला पाहिजे तिचा? मी सांगते की कशी दिसते ती. बर बर सांग सांग. पोरगीचं कॅस लांब लचक काय ते गुडघ्या पातूर. काय सांगते सांगते? पण त्या जट्टात आले त्यातल्या वा काढायला लागल तुला. पोरगी रंगानं चांगली आहे पण जराशी सावळी आहे. केवढी चावले? रानात नेली ढेकळात उभी केली तर ओळखणार नाही. पोरगी उंचीला म्हणशील तर लांब लचक आहे. काय सांगते सांगते? किती आहे उंची? 3 फुटाला नुसतं 12 इंच कमी आहे. म्हणजे किटली उडी आहे का उंची? पोरगी नक्षत्रवाणी आहे. ही कुठलं नक्षत्र म्हणायचं बुटक? ग बस. पोरगी चांगली आहे पण नक्की आहे आणि तिचं पुढले 4 दात पडली. काय 4 दात पडली नाही? होय, तेवढं 4 दात बसवलंच का नाही? पोरगी ओके करून टाकलं गेल. बर बर ठीक आहे, मी विचार करून सांगतो. अरे बघ, पोरगी पायानं लंगडी पण आहे टर्की पण आहे. काय अगं आजचे काय पोरगी बघायला लागलेस का वाटू करायला लागलेस माझं? नवय बघ, एक गोष्ट सांगायची राहिली, तिला 2 पोरं पण आहेत. काय नको मला नाही करायचं लगीन. काय बाबा म्हाताऱ्याला काय काम नाही. अरे की विसल्या, नको मला नाही करायचं लगीन, जातो. काय आजकालची पोरं एवढं चांगलं तळ बघितलेलं याची किंमतच नाही, गेलं निघून. जमलंय. तायडीसाठी विश्लेष स्थळ बघायला हरकत नाही. अरे वा 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 पोरा, ही तर माझ्या लक्षातच नाही आलं. जवळच स्थळ सोडून आपण लांब करत बसलो या. कुठलं स्थळ? विश्ल्याचं. विसल्याचं? वय त्याची बायको मरून वर्ष झालं, त्यानं अजून लगीन केलेलं नाही. मला नाही तो विसल्या पसंत. मला नाही करायचं त्याच्यावर लगीन. तुझा बाबी करील. करा जावा मग. लग्नाच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा. कुठे घेताय लगीन? कुणाचं? तुमचंच की, विश्ल्यावर करताय नको लगीन? अरे चुकायच्या. विशाल शेठ, आता जावायला ना तुम्ही आमच्या पुरीला नीट सांभाळा. काय टेन्शन घेऊ नका, एकदम मस्त सांभाळतो. पाय पण दाजे बन आहे माझे. काय ही बोल आहे मग? हे कोण आहे भाऊ? ही बन आहे. हा हे माहित आहे की मग. हा नीट सांभाळा नाहीतर घाट माझ्याशी आहे. हा काय टेन्शन घेऊ नका मेवणे, एकदम राणी सारखी ठेवतो हिला. राणे तू सोडून गेलीस आणि माझं सगळं जग बदललं बघ. माझी नोकरी गेली, डोक्यावर कर्ज झालं, आता पडतून नोकरी करायला लागते मला. का गेली ससा संसारावर देव टाकून? काय झालं का तुमचं चालू? बाद झालं की आता त्या पहिल्या बायकोचं कौतिक. आले नव्हता मी आता? अगं तू आहेस की ग, पण ती सुद्धा चांगली होती, भांडत होती पण माझ्यासाठी लकी होती ती. लकी होती वय? मग जावा तुम्ही पण तिच्याकडे वर. अगं तसं नव, लकी होती म्हणजे चांगली होती स्वभावानं. ती आत्ता असती तर तुम्ही दोघी सवती गुन्ह्या गोविंदांना आणला असता का नाही? तुम्हाला काय जरा डोक्याचा भाग हाय का नाही हो? ती जर जिवंत असती तर मी कशाला तुमच्यावर लगीन केलं असतं? हा बरोबर बरोबर, हुशार आहेस की ग. पण काय विमान शालू, राणी लई चांगली होती. अगं मला कुठलं काम करून येत नव्हते. आओ, पाण्याचा तांबे आणला का? हा आणला की. हा हे दे. भांडी घासलीत का? हा भांडी घासली, कपडे पण धुतली आणि तुझ्या साड्या पण इस्त्री करून ठेवल्या. हा बर. बर मला जे आवडतेस का? हाताने घ्या जावा की. हात मोडल्यात काय तुमचं? हात लावून येत नव्हती कुठल्या कामाला.
अरे भाड्या, मग मी काय तुला बैलगाड्याला झोपलायवी? एक दिवस फरशी पुसली आणि चहा केला की लगेच पहिली बायको आठवली वय. एवढाच तिच्यावर जीव होता तर कशाला माझ्यावर लगीन केलं? हा, तुझा बा माझ्या मागे लागलेला माझ्या पुरगीवर लगीन करा, माझ्या पुरगीवर लगीन करा म्हणून केलं मी. माझा पण पहिला नवरा सोडून गेला म्हणून मी तयार झाली, नाहीतर कशाला होत्या. बर जाऊ दे विषय. परत जर पहिल्या बायकोचा विषय काढला तर बघतेस तुम्हाला. हा डिशा घाल नको, जा. बरं राणी ऐक की, एक कप चहा दे. काय म्हणला? राणी? आपलं ही काय नाव ग तुझं? माझं नाव काय माहित नाही. आहे काय नाव करीच? आधार कार्ड बघतो तुझ्या. भारत सरकार. काय? हा शालू लिहिलं घे जाऊ शालू. आधार कार्ड बघायला लागतंय, आधार कार्ड मध्ये बघायला लागतंय. एवढ्या वेळा त्या पहिल्या बायकोचं नाव काढत जाऊ नका, नाहीतर येईल भूत म्हणून. नाही कशाला येत्या, एक भूत असताना दुसरं भूत कशाला येईल? हा काय म्हणला? म्हणजे भूत आहे? सॉरी छान शालू. ही हा 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 हा. माझा नवरा मी मेल्यावर माझी एवढी आठवण काढतोय, ही बघून मला परत यावं लागलं. ही हा 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 हा. अहो काय करताय? पेपर वाजते दिसनावी. अहो काय झालंय वाढायला? काय भूत बघितलं का काय? कुठं आहे? अगं आत्ता होती कोण होती? माझी पहिली बायको राणी. अरे देवा, काय करावं या माणसाचं? दुसरी बायको करून आणली तरी पहिल्या बायकोचं भूत काय डोसक्यावर उतरना. अगं खरंच होती, मला म्हणली अहो काय करताय. ग बसा, जावात. आणि कुणाचा कार्य असणं जीवन आलाय तो नाम पुसा जावा. हा बरोबर. काय देवा करावं या माणसाला? लगीन करून नुसतं फसल्यागत झालंय मला. अगं ती ना काय झालंय? कुठं आहे? अगं ती काय बसल्या तुझ्याकडे ना. जावा घरात, दिवसा भूत दिसतंयच नाही. जा, तुम्हाला काय करायचंय? अहो कसा आहेसा? हा मी मस्त मजेत. ऐका की काय विचारते मी, कसा आहेसा? हा मी ओके मजेत मस्त. तू तर मेलेस ना, तू कशी काय आलीस? तुम्ही माझी सारखी आठवण काढताय ना, म्हणून मी आले. झक मारली, हिची आठवण काढली. काय? काय नाही अहो कुणावर बोलतायसा? हिच्यावर. कोण आहे? इथं तर कोणच नाही. ही काय उभा राहिली या? इथं काय उभा राहिली? तुमच्या डोक्याचा स्क्रू जरा ढिल्ला झालाय बहुतेक. कोण नाही इथं? हिला काय भानगड आहे? हा 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 हा. मी फक्त तुम्हालाच दिसत्या आणि मी बोललेलं फक्त तुम्हालाच ऐकायला येते. काय बॉम्बला? अहो चला की लवकर, पाय निघतोय का नाही तुमचा? आलो चल. बर या, हाय मी बाहेर. हा गेलं पाहिजे. कुठे निघाला एवढ्या गडबडीनं? बाजारमध्ये सामान आणा निघाली. चला आम्ही पण येते. तुझं काय काम आहे? बस इथे. येणार आहे मी. तू कशी येतेस तीच बघतो आता. कुलूपच घालतो. आता घातलंय कुलूप, बस आता आतेच. तू बाहेर कशी आलीस? कशी आली म्हणजे? दरवाजात आली. तुम्ही काय खिडकीत येता का? तू ना ही कोण ही? कोण नाही चल. चला पडदिशी. बाळा मी भूत आहे, कुठं पण येऊ शकते. ए थांब की. मावशी काय म्हणत? चला. तू काय झालंय? काय नाही कर. मला मारताय मी? मी ना. अहो एवढ्या लांबनं काय चालतंय? जरा जवळनं चाला की. माणसं काय म्हणतील? नवरा बायको आहे ती तरी किती लांबनं चालते ती. कुठे जवळ चाला ही आहे की मध्ये. काय? काय नाही. तू जरा इकडे चालतीस का? मी कशाला तिकडे येऊ? तुम्हीच आहे की इकडं. या इकडं, पण लय चिटकाय जाऊ नका. नाही काय नाही? काय तुला नाही सर. दादा मला बायको मिळाली अशी. हो काय कुठं काय मारलं कशाला मग? मी कुठं मारलं? हा तू मारलास वाटतं. गपकी जरा.
कोणाबरोबर बोलताय? अहो काय झालं? अगं हिने यासनी मारलं आणि ही म्हणते मी मारलं. कुणी कुणाला मारलं? अहो तुमच्या नवऱ्यानं माझ्या डोसक्यात मारलं. हो काय हो? अगं मी नाही मारलं, ही माझी पहिली बायको आली राणी. तुमचा नवरा खोला झालाय, दवाखान्यात दाखवा त्याला चांगले. ग बसा, माझ्या नवऱ्याला नाही काय झालेलं, चांगलाय माझा नवरा. अगं माझी पहिली बायको आली राणी इथं. कुठं आहे? दिसेना कशी मला? ती मला दिसते फक्त. कुठं आहे दाखवा मला, बघतेस ते सटवीकडं. तू उभा राहिली बा तिथं. कुठं आहे? जा 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 पुढं आहे, जा जा, जा जा तिला. कुठं आहे? ये कुठं इथं? नाही जा पुढं. हा हा कुठं आहे इथं? हा तिथंच आहे. हान हान. ए काय डोसकं फिरलंय काय तुमचं? अहो सॉरी सॉरी सॉरी. अगं इकडं आहे ती. काय बघतेस त्या सटवीला? कुठं आहे होती? कुठे गेली? ए काय कालवाला बोलाय? निघा बाहेर तुम्ही. कोण आहे? विनू विनू. जावा तुमच्या नवऱ्याला दवाखान्यात दाखवा, खोला झालाय तो. ओ चला ओ. हॅलो वैभव, पप्पांना घेऊन लवकर आमच्या घरी ये तू. जावाय बापू, कधीपासून होते तुम्हाला असं? अहो काय नाही झालेलं मला तर. दाजी तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. तुमचं डोसकं फिरलं, तुम्हाला याद लागलं तर मी आहे तुमच्या बरोबर. अरे कायच्या मला याड लागली. याला माझ्या पहिल्या बायकोचं भूत आहे इथं खरोखर. कुठं आहे दाखवा नसतो तुम्ही. ही काय तुझ्या कडेलाच आहे. कुठं आहे? थांबा, गोळ्यात घालतो. हा, घाल घाल. गोळ्या संपलेल्या. सकाळच्या कशाला आणलंस ती म्हणतो. थांबा, दांडक्यानं फोडून काढतो. कुठं आहे नुसतं दाखवा, इथंच आहे का? हा हान हान. लागलं काय? नाही छाताळात काय आली बुसणाऱ्या बेकार तुझ्यालाच मारत काय ऐकतं त्याचं डोक्यावर परिणाम झालाय. हा डोक्या परिणाम झाला म्हणून तुमच्या पोरगीवर लगीन केलं, तेव्हापासूनच भूत दिसायला लागलं. उगाच दुसरं लगीन केलं मी. आओ ग बसा. लागलं काय? सोड की आमचा पिक्चर तू. कुठं आहे? ठीक आहे. अगं शालू काय करतेस? जेवण करते का हो? काय नाही, आलो आलो. कोण नाही तर जाऊन सरप्राईज देतो. अगे ऐक की, का हो बोला की. डोळे झाक एक सरप्राईज आहे. खरंच रे? होय होय, डोळे झाक आणि 1 2 3 म्हणत नाही तर उघडू नको. बर बर. हा दाखलंस का? हा 1 2 साडे माडे. ही वय तुमचं सरप्राईज. अरे भूत नाही मी आहे. मग सीट का लावलंस तोंडाला? खेळणी लावलंय. दाजी भर आहे माझी. या बाजून गोळी मारते, त्या बाजून काढेन. अरे मी नाही लावलेलं पीठ हिला लावलंय. गबसा माझ्या पुरग्याला तुम्ही त्रास देताय. तुमच्या आता पुढला तक्रार करतो मी आता. हो सासरी भाऊ ऐक माझं. चला चला तायडे, तवर या डोक्यावर ध्यान ठेव. मागाला गोळी मारतो, ह्या बाजून त्या बाजून काढतो. ग बसा. मी नाही लावली तर. हे बघा, घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तुम्हाला तुरुंग वाचू शकतो. परत तक्रार आली नाही पाहिजे. बरोबर नाही येत परत तक्रार. हे अगं सोड सोड नको नको. काय सोड सोड? तुम्हाला नव्हतं तिला म्हणलं. कोणाला म्हणला? इथे तर कोणच नाही. आओ ही असंच करते ती बघा. ठीक आहे ह्यावेळी समजून सोडून देतो. ए कशाला मारतेस? आओ साहेब मी नाही. ठीक आहे सांभाळा यांना, येतो मी. बर बर. टोपी कुठे गेली माझी? काय साहेब, तुम्हाला साधी टोपी सांभाळायचं मन झाल्या. मी तुमच्या जागी पोलीस असतो तर टोपी डोक्यावर आलाय का? इकडे पोलिसाची चेष्टा करतोय तुम्ही. जा टोपी दे त्यांची. ऑन ड्युटी पोलिसाची टिंगल केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे. शेरो के शेर, वीरो के वीर, खुळखुळ पाटे साहेब, जय हो. हा जय हो. हा माफ केलं तुला, येतो मी. ओके ओके. आईच्या गावात माझ्या डोक्यावर पोलिसाची टोपी कशी काय आली? कायच्या कळलं का? भूत आहे तिचं. पप्पा दाजी म्हणते ती बरोबर आहे. खरोखरच भूत आहे. काहीतरी उपाय केला पाहिजे आता. होय. खलीबली तोड दे दुश्मन की नली. दुश्मनची राव दे, बोकडाची नाही तोडा. शिजवून पाया सूप करून खातो. खलीबली तोड दे दुश्मन की नली. हे असलं काय करून जाणार नाही मी. मला कसं घालवायचं ती फक्त मलाच माहितीये. तू गपकी जरा. कर नाही तुम्हाला तुमचं चालते.
खली बली तोड दुश्मन की नली कर का मारलंस मी नव बाबा मी नव बसायचं आताच गड तोंड बघा खली बली तोड दे दुश्मन की नली हेला का जा तुम्ही अरे बाबा मी नव ओ बाबा थांबा की. राहू दे जा तुम्ही बाबा वाय बिया नालाय का कशाला मारलं त्याला अहो मी नाही मारलं कोणतरी हात धरून माझं ते डोसकं आपटलं कळलं का ती साई तिनंच मारलं. जावय बापू आता कुठं आहे ती आता तुमच्याकडे उभं राहिले बघा. जावय बापू तिला विचारा आपला पिच्चा कधी सोडणार आहे ती होय ग आमचा पिच्चा केव्हा सोडणार तू. तुम्हा दोघांनी बाळ झाल्यावर वा काय झालं ती म्हणते आपल्या दोघांनी बाळ झालं पिच्चा सोडणार. म्हणजे आम्हा दोघांनी बाळ झालं पिच्चा सोडणार. आत्ताच महाबळेश्वरची 2 तिकीट बुक करतो. 9 महिन्यानंतर ऐक आहो माझ्या पोटात दुखायला लागले. खरंच काय. अरे ॲम्ब्युलन्सला फोन कर की. हॅलो ॲम्ब्युलन्स. अगं आता बाळ पण होईल आम्हाला आता तरी जाकी सोड की पिच्चा आमचा गप्प बसा डिलिव्हरी तर होऊ दे आधी त्याशिवाय जाणार नाही मी. बर दाजी अभिनंदन करा माझं. कशाबद्दल. तायडीची डिलिव्हरी झाली मी मामा झालो. असं काय तू मामा नाही मी बाप झालो. अगं ऐकलंस का. अरे कुठे गेली म्हणजे गेली. पहिला बाळाचं पायगून आहे वाटतं ही गेली आता. बरं चला बाळ बघाय चला. दाजी या हे बघा बाळ. आता आयुष्यभर पिच्चा सोडणार नाही तुमचा. आईच्या गावात चला. दाजी बाळ जरा की. नको मला. दाजी बाळ नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.